हिंदू पौराणिक कथांमधील पहिला गुप्तहेर हा योद्धा किंवा चोर नव्हता, तर एक तरुण होता ज्याने देव आणि राक्षसांचे नशीब बदलू शकणारे रहस्य उघड करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता। ही एक धाडस, विश्वासघात आणि प्रेमाची कहाणी आहे जी ज्ञान चोरण्याच्या मिशनपासून सुरू होते आणि कालांतराने प्रतिध्वनी असलेल्या शापाने समाप्त होते। कचाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे, जो हिंदू धर्मातील पहिला गुप्तहेर आहे, ज्यांच्या कृतींनी विश्वातील सर्वात शक्तिशाली रहस्यांपैकी एकाचा मंच तयार केला आहे। फार पूर्वी, समुद्रमंथनच्या अमृतानंतर देव अमर होण्याआधी, ते आपल्यासारखेच होते, मर्त्य आणि युद्धात मरू शकत होते। इथेच आमची कहाणी सुरू होते। देवयानी ही असुरांचे गुरु शुक्राचार्यांची सुंदर कन्या होती। शुक्राचार्यांना मृत्युसंजीवनी नावाचे रहस्य माहीत होते, एक शक्तिशाली जादू जी मृतांना पुन्हा जिवंत करू शकते। देव आणि असुर हे तिन्ही लोकांच्या नियंत्रणासाठी सत्युद्ध करत होते। असुरांना मोठा फायदा झाला कारण शुक्राचार्यांच्या सामर्थ्याने ते त्यांच्या पतित योद्ध्यांना परत आणू शकले। यामुळे त्यांना जवळजवळ थांबवता आले नाही। मृत्युसंजीवनीचे रहस्य जाणून घेण्यासाठी आतुर झालेल्या देवतांनी देवगुरु बृहस्पतीचा देखणा मुलगा कचा याला असुरांच्या राज्यात पाठवले। पण कचाने तो देवांचा आहे हे उघड केले नाही। त्याने एक सामान्य मनुष्य असल्याचे भासवले आणि रहस्य जाणून घेण्याच्या आशेने शुक्राचार्यांचे शिष्य बनण्याची ऑफर दिली। शुक्राचार्यांनी कचाचे मोकळ्या हातांनी स्वागत केले आणि कचा एका विद्यार्थ्याच्या नियमांचे पालन करून शुक्राचार्य आणि त्यांच्या कुटुंबासोबत राहू लागला। शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिला कचाची आवड वाढली आणि शेवटी ती त्याच्या प्रेमात पडली। पण असुरांना लवकरच कचा आणि त्याच्या खऱ्या हेतूबद्दल संशय आला। त्यांना त्याच्यापासून सुटका हवी होती। एके दिवशी कचा गुरेढोरे सांभाळत असताना असुरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले। पण देवयानीने तिच्या वडिलांची विनंती केली आणि शुक्राचार्यांनी कचाला पुन्हा जिवंत करण्यासाठी मृत्युसंजीवनीचा वापर केला। असुर संतापले पण त्यांनी हार मानली नाही। त्यांनी पुन्हा कचाला मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी कचाला दुर्मिळ फूल शोधण्यासाठी जंगलात खोलवर जाण्यास फसवले। कचा एकटा असताना त्यांनी त्याला पुन्हा मारले। यावेळी त्यांनी त्याचे शरीर पेस्टमध्ये ग्राउंड केले आणि ते समुद्रात फेकले। पण शुक्राचार्यांनी पुन्हा एकदा आपली जादू वापरली आणि कचाला पुन्हा जिवंत केले। असुर हताश होत होते। शेवटी त्यांनी एक नवीन योजना आणली। त्यांनी कचाला आणखी एकदा मारले, परंतु यावेळी त्यांनी त्याचे शरीर जाळले, राख वाईनमध्ये मिसळली आणि शुक्राचार्यांना प्यायला दिली। वाईनची आवड असलेल्या शुक्राचार्यांनी विचार न करता ती प्याली आणि नकळत त्यांनी कचाची राख खाल्ली। आम्ही पुढे जाण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्यासोबत असल्यास आम्हाला खात्री आहे की तुम्ही या कथेचा आनंद घेत आहात। आम्ही या पवित्र कथा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त्या बदल्यात कौतुकाचा एक छोटासा हावभाव, एक साधा लाईक आणि सबस्क्राईब करतो। कृपया ती बटणे दाबण्यासाठी थोडा वेळ द्या आणि तुमचा पाठिंबा दर्शवा। आता कथा पुढे चालू ठेवूया। जेव्हा देवयानीने पाहिले की कचा गायब आहे, तेव्हा ती काळजीत पडली। तिने वडिलांना त्याला परत आणण्याची विनंती केली। यावेळी शुक्राचार्यांच्या पोटातून कचा बोलला। त्याने शुक्राचार्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि गुरूंना आपली चूक कळली। त्याने वाईन प्यायल्याबद्दल स्वतःला शाप दिला आणि कचा आणि स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कचाला मृत्युसंजीवनीचे रहस्य शिकवणे हे त्याला माहीत होते। कचा नंतर शुक्राचार्यांच्या शरीरातून बाहेर आला आणि शुक्राचार्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी मृत्युसंजीवनीचा वापर केला। धडा पूर्ण झाला। अभ्यासाच्या शेवटच्या दिवशी कचा शुक्राचार्यांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेला। देवयानीला अजूनही कचाच्या प्रेमाची आशा होती। तिने त्याला प्रपोज करावे अशी अपेक्षा होती। तिने सांगितले की तिने तिच्या वडिलांना त्याला वाचवण्यास सांगितले होते कारण तिचे त्याच्यावर प्रेम होते। पण कचाने उत्तर दिले, मला माफ करा देवयानी, तू माझ्यासाठी बहिणीसारखी आहेस। तुझे वडील माझे गुरु आहेत आणि मी त्यांच्या शरीरातून जन्मलो। मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही। देवयानी मनाने दुःखी आणि संतापली होती। तिला कचा वापरल्यासारखे वाटले आणि त्याला शाप दिला की
तुम्ही स्वतःसाठी कधीही मृत्युसंजीवनी वापरू शकणार नाही. कचा निःसंकोचपणे उत्तरला, देव्यानी, मला शाप देणे तुझे चुकीचे आहे. मी स्वतःसाठी नाही तर इतरांच्या भल्यासाठी शिकण्यासाठी आलो आहे. तुझ्या शापामुळे मी तुला शाप देईन. कोणत्याही ऋषीचा मुलगा तुझ्याशी लग्न करणार नाही. मग कच निघून देवांचा राजा इंद्राच्या राज्यात गेला. तेथे कचाला त्याच्या शौर्य आणि शहाणपणाबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यांनी देवांना मृत्युसंजीवनीचे रहस्य शिकवले, मृतांना पुन्हा जिवंत करण्याची शक्तिशाली कला. पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही आधीच लाईक आणि सबस्क्राईब बटणे दाबली नसतील तर फक्त एक स्नेही रिमाइंडर.